ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा तिसरा भाग. मुंबईची सर्व बेटं एकमेकांना जोडण्याची कल्पना मुंबईचा पहिला गव्हर्नर जेरॉल्ड ऑन्जिए याला सुचली. ही कल्पना ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडनमधल्या संचालकांसमोर मांडण्याचं त्यानं ठरवलं. पण कंपनीला ती गोष्ट अगोदरच माहीत होती, कारण गव्हर्नर ह्या नात्याने ऑन्जिएनं मुंबईचा ताबा घेण्यापूर्वी म्हणजेच सन 1668 सालात कंपनीच्या सुरतेतल्या वखारीनं सॅमसन नामक जहाजाचा कप्तान सॅम्युअल शॅबले ह्याच्या मार्फत मुंबई बेटांचं प्राथमिक सर्वेक्षण केलेलं होतं. या सर्वेक्षणाला जवळजवळ 1.5-2 वर्ष लागली. 1670 साली या सर्वेक्षणाचा अहवाल तयार झाला. धारावी, माहीम आणि वरळी ह्या बेटांमधून आत येणारं पाणी बांध घालून अडवता येणं शक्य आहे. तसं केल्याने समुद्राचं आत येणारं पाणी थांबून मधल्या खोलगट जागेत भरणी करता येऊ शकेल. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपजाऊ जमीन उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरून शेतीसाठी मुबलक जागा मिळेल. शिवाय या भागात असलेल्या दलदलीमुळे निर्माण होणारी मुंबईतली जीवघेणी रोगराई देखील आटोक्यात येणं शक्य आहे, असा अहवाल सॅम्युअल शॅबले याने कंपनीच्या सुरत वखारीकडे सादर केला. या कामासाठी भरपूर वेळ लागेल आणि अंदाजे 1200 ते 1500 पाऊंडांचा खर्च येऊ शकेल, असंही शॅबले याने अहवालात लिहिलं. व्यापारी असलेल्या कंपनीची एवढा खर्च करायची तयारी नव्हती. त्यामुळे हे काम करण्यासाठी कंपनीकडे चांगले इंजिनियर्स उपलब्ध नसल्याचं कारण देत बेटं जोडण्याचा भविष्यात विचार करायचं आश्वासन कंपनीनं दिलं. पण जिद्दी ऑन्जिएनं मात्र हा विषय लावून धरला. त्याच वेळेस सुरतेच्या वखारीत कर्नल हर्मन बेक नावाचा इंजिनियर नव्यानं रुजू झालेला होता. पुन्हा एकदा मुंबईच्या बेट जोडणीची कल्पना पृष्ठपातळीवर आलेली होती. लंडनहून आलेल्या कर्नल बेकची नेमणूक मुंबईचा इंजिनियर आणि सर्वेयर जनरल म्हणून केली गेलेली होती. त्याची मुख्य जबाबदारी मुंबईच्या किल्ल्याचं म्हणजेच फोर्ट किंवा बॉम्बे कॅसलचं मजबूतीकरण करण्याची होती आणि त्यातून वेळ मिळाला तर मुंबई बेटांचा सर्वे करावा असंही कंपनीनं त्याला सुचवलेलं होतं. कर्नल हर्मन बेक 1672 मुंबईत आला आणि लगेचच फोर्टच्या मजबूतीकरणाच्या कामात गुंतून गेला. मुंबई बेटांवरच्या व्यापाराच्या आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी ते काम महत्वाचं असल्यामुळे साहजिकच त्या कामाला त्यानं प्राधान्य दिलेलं होतं. साधारणतः 2 वर्षांनी म्हणजे 1674 साली तो आपल्या या मुख्य जबाबदारीतून थोडासा मोकळा झाला आणि मुंबईच्या बेटांमधल्या जागेच्या सर्वेक्षणाचं काम त्यानं हाती घेतलं. यथावकाश त्याने आपला अहवाल कंपनीला दिला, ज्यात बेटांमधून आत घुसणारं समुद्राचं पाणी अडवलं तर जवळपास 473 एकरांची लागवड योग्य जमीन उपलब्ध होऊ शकते असा शेरा त्यानं त्यात नोंदवलेला होता. मुंबईत भरणी केल्यास राहण्यासाठी आणि लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होऊ शकेल याची कंपनीच्या लंडन स्थित मुख्यालयाला चांगलीच कल्पना होती. पण त्यासाठी येणारा खर्च करण्याची मात्र कंपनीची तयारी नव्हती. मुंबईत नियुक्त केलेले अधिकारी काहीतरी कामं काढून कंपनीच्या पैशांची उधळपट्टी करतात आणि स्वतःचे खिसे भरतात
असा कंपनीला संशय होता. पण मुंबईची वाढणारी लोकसंख्या, वाढणारा व्यापार आणि वाढणारा नफाही कंपनीला दिसत होताच. मुंबईत उपयोगी जमिनीची आवश्यकता असल्याचं कंपनीला पटत असलं तरी त्यासाठी खर्च मात्र करायचा नव्हता. आता कंपनीला जमीन तर हवी होती, म्हणून कंपनीनं एक शक्कल लढवली. कंपनीनं मुंबईला कळवलं की जर कुणी खासगी व्यक्ती स्वखर्चानं आणि त्यातले सर्व धोके पत्करून हे काम करायला तयार असेल तर त्यासाठी कंपनी परवानगी द्यायला तयार आहे. पण त्यामुळे तयार झालेल्या जमिनीची मालकी मात्र कंपनीकडेच राहील आणि ते काम करणाऱ्या व्यक्तीला ती जमीन दीर्घ मुदतीच्या भाडे करारानं देण्यात येईल. कुणीही खाजगी व्यक्ती किंवा कंपनीचा कुणी कर्मचारी जर हे काम करायला तयार असेल तर त्यालाही कंपनी परवानगी देईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की दुसऱ्याच्या लाठीनं साप मारण्याचा कंपनीचा हेतू होता. कंपनीच्या या प्रस्तावाला कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या कामासाठी येणारा प्रचंड खर्च करण्याची मुंबईतल्या कुणाही देशी किंवा परदेशी व्यक्तीची कुवतच नव्हती. पुन्हा काहीतरी करून पैसा उभा करून बाणबंदिस्ती केलीच तर तिच्या टिकण्याचीही शाश्वती नव्हती. त्यामुळे कुणीही धोका पत्करायला तयार झालं नाही. परंतु जेरॉल्ड ऑन्जिये स्वतःच हा जुगार खेळायचं ठरवतो. हर्मन बेकनं तयार केलेल्या सर्वेचा त्यानं बारकाईनं अभ्यास केलेला होता. कंपनीची ऑफर त्यानं स्वीकारायची ठरवली. मॅथ्यू ग्रे आणि कॅप्टन शॅक्स्टन अशा दोघांना सोबतीला घेऊन स्वखर्चानं उमरखाडी आणि वरळीच्या खाडीवर बांध घालण्याची त्याची तयारी असल्याचा प्रस्ताव त्यानं कंपनीकडे पाठवला. मात्र तयार झालेली जमीन या तिघांना कंपनीनं वंश परंपरागत हक्कानं कायमस्वरूपी द्यावी आणि त्या बदल्यात हे तिघ कंपनीला 41 वर्षांपर्यंत कर भरतील अशी अट त्यानं प्रस्तावात नोंदवलेली होती. हा प्रस्ताव कंपनीला उत्तम वाटला आणि कंपनीनं हा प्रस्ताव स्वीकारल्याचं ऑन्जियेला कळवलं. कंपनीला जमीन मिळणार असते, शिवाय करही मिळणार असतो आणि खर्च मात्र शून्य. कंपनी ऑन्जियेला पुढे जाण्याची परवानगी देते. कंपनीची परवानगी मिळाल्यानंतर लगेच हे तिघ जण उमरखाडी आणि वरळीचा बांध घालण्याच्या तयारीला लागतात. पैशांची उभारणी करतात. त्यासाठी लागणारे माहितगार कामगार आणि मजूर नागोठण्याहून आणायचं ठरवतात. पण दुर्दैवानं त्याच वेळी म्हणजे दिनांक 20 फेब्रुवारी 1673 या दिवशी डच गव्हर्नर जनरल रिकॉल्फ व्हॅन गॉ मुंबईवर चाल करून येत असल्याची बातमी येऊन थडकते आणि मुंबईचा गव्हर्नर या नात्यानं त्याला अटकाव करण्यासाठीच्या तयारीत ऑन्जिये गुंतून पडतो. त्याचे सहकारी मॅथ्यू ग्रे आणि कॅप्टन शॅक्स्टन नागोठण्याहून येणाऱ्या मजुरांची वाट पाहत असतानाच जंजिऱ्याचा सिद्धी नागोठण्यावर चाल करून येतो आणि मजुरांचं मुंबईत येणं ही बारगळतं आणि अर्थातच हा सारा प्रस्तावही ठप्प होतो. पुढची तब्बल 125 वर्ष त्या दिशेनं फारशी काहीच हालचाल होत नाही. पेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.